नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे. मित्रांनो, तुकाराम मुंढे साहेब हे दिव्यांग मंत्रालयाचे सचिव आहेत आणि तुकाराम मुंढे साहेब यांनी ज्या दिवशी दिव्यांग मंत्रालयाचा कारभार स्वीकारला त्या दिवसापासून दिव्यांग बांधवांसाठी तुकाराम मुंढे साहेब यांनी वेगवेगळे निर्णय घेतले. दिव्यांगांसाठी हे अधिकारी अतिशय भाग्याने आपल्याला लाभलेले आहेत. एक कार्यतत्पर, स्पष्ट आणि कणखर नेतृत्व, कुठेही दबावाखाली राहून काम न करणारी आणि कोणत्याही स्वार्थासाठी निर्णय घेणारी ही व्यक्ती अजिबात नाही. परंतु मित्रांनो, या तुकाराम मुंढे साहेबांच्या कार्यप्रणालीवरती या ठिकाणी भाजपाच्या नेत्यांनी शंका उपस्थित केलेली आहे आणि आज अधिवेशनामध्ये त्यांच्या निलंबनाची मागणी केलेली आहे. तुकाराम मुंढे साहेब यांनी जे काही निर्णय घेतले हे इतर मंत्र्यांना किंवा आमदारांना झोंबत आहेत का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तुकाराम मुंढे साहेबांनी जो निर्णय घेत आहेत ते कुठेतरी या लोकांना त्रासदायक ठरत आहेत का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यांच्या निलंबनाची मागणी कृष्णा खोपडे म्हणून कोणतरी एक भाजपाचे आमदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही मागणी या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि ही मागणी का ठेवली याचं कारण जर जाणून घेतलं तर महत्त्वाचं कारण असं होतं की जे नागपूरचे ज्यावेळेस ते सीईओ होते त्यावेळेस त्यांनी जी स्मार्ट सिटी होता त्यांचा कारभार बघितला, अतिरिक्त कारभार बघितला, म्हणजे अधिकार नसताना सुद्धा कारभार बघितला. अरे जर समजा जर सीईओ म्हणून काम बघतायत आणि तिकडे जर एखाद्या चुकीच्या पद्धतीचं कामकाज जर होत असेल तर त्याकडे लक्ष दिलं ही तुकाराम मुंढे साहेबांची चुकी आहे का? दुसरा, ज्यावेळेस त्या ठिकाणी काम पाहत असताना एका शाळेमध्ये विदाऊट परमिशन शाळा बंद होती आणि त्या ठिकाणी शिक्षकच हजर नव्हते म्हणून त्या शिक्षकांना त्या ठिकाणी निलंबित केलं. हा दोष तुकाराम मुंढे साहेबांवरती ठेवलेला आहे. अरे कोणत्याही प्रकारची परमिशन ठेवता त्या विद्यार्थ्याचं नुकसान जर तुम्ही करताय तर हे साफ चुकीचं आहे. आणि कोणत्या तरी महिलेची तक्रार घेतली नाही म्हणून त्या ठिकाणी तुकाराम मुंढे साहेबांना निलंबित करा, हा महत्त्वाची कारणं समोर ठेवून आजच्या अधिवेशनामध्ये तुकाराम मुंढे साहेबांच्या निलंबनाची मागणी केली. आणि हे कारणं तर बाजूलाच ठेवा, पण मला तर या बॅक साईडला असं वाटतं तुकाराम मुंढे साहेबांनी जर या ठिकाणी जे बोगस दिव्यांगांचा विषय घेतलेला आहे आणि अनेक अधिकारी कर्मचारी जे बोगस आहेत आणि त्यांची निलंबन या ठिकाणी झालेलं आहे, त्यांना पदावरून काढण्यात आलेलं आहे किंवा काढण्यात येईल याची भीती आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये दिव्यांग, बोगस दिव्यांग हा प्रकार बाहेर येईल, संबंधित अधिकारी, दवाखान्यातले कर्मचारी या ठिकाणी अडकतील, या भीतीने कुठेतरी या लोकांनी तुकाराम मुंढे साहेबांची निलंबनाची मागणी बडतर्फ करण्याची मागणी केलेली आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, दिव्यांगांच्या बाबतीमध्ये जर एखादा अधिकारी असेल, कर्मचारी असेल, पोलीस असतील किंवा तहसीलदार असतील, कलेक्टर ऑफिस, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कोणताही व्यक्ती जर त्यांचा छल करेल, त्यांना त्रास जर देईल तर या ठिकाणी त्या व्यक्तीच्या बदल्यात त्याला दंड आणि तुरुंगवास भोगावा लागेल. हा जो निर्णय घेतलाय या निर्णयाचं त्रास या लोकांना होतोय का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा, तुकाराम मुंढे साहेबांनी दिव्यांग हक्क अधिनियम 2016 याविषयी एक मुद्दा, एक दिव्यांगांचे अधिकार, दिव्यांगांना कशा पद्धतीने मिळणार यासाठी काम सुरू केलंय. आणि याचा त्रास या आमदारांना होतो का? त्याचबरोबर आमदारांना जो काही दिव्यांगांसाठी खर्च करायचा असतो, पंचायत समितीच्या माध्यमातून सेस फंड असेल किंवा निधी असेल, हा दिव्यांगांसाठी जो राखीव ठेवलेला आहे हा खर्च करण्याची वेळ आता आले आणि संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी किंवा जे नेते मंडळी आहेत यांना ह्या सगळ्या गोष्टी त्रासदायक ठरत आहेत का, म्हणून तुकाराम मुंढे साहेबांची निलंबनाची मागणी या ठिकाणी केली काय. आणि आजच्या अधिवेशनामध्ये एक त्यांनी असंही म्हटलं, भाजपाचे जे नेते आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांनी असं म्हटलं की बाबा माझ्यावर या ठिकाणी हल्ला करणार अशा पद्धतीची भाष्य किंवा अशी धमकी आलेली आहे. धमकी वगैरे काही विषय नसणार. कारण मित्रांनो, जर एखाद्या दिव्यांगाच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जर त्रास होत असेल, या ठिकाणी जे तुकाराम मुंढे साहेब हे आमचे कुटुंबातील एक सदस्य आहेत, ते आमच्यासाठी करत आहेत, आमच्यासाठी जगत आहेत आणि त्यांच्यावरती जर अशा पद्धतीचं जर त्या ठिकाणी दोष त्यांना जर लावत असेल तर साहजिकच या ठिकाणी दिव्यांग बांधव शांत बसणार नाही. ती धमकी नाहीये, ती एक विनंती असेल की बाबा असं करू नका, आम्ही असं जर झालं तर आम्ही रस्त्यावर होतो. कारण एक आधार म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतोय आणि ते आहेत म्हणून आम्हाला कुठेतरी चांगलं दिवस आमचं अस्तित्व. आणि 2016चा जो तुम्ही अधिनियम काढलेला आहे, दिव्यांग हक्क अधिनियम 2016, तर त्याची कुठेतरी अंमलबजावणी हा माणूस जर करत असेल आणि त्याच्यामुळे आम्हाला जर फायदा होत असेल, आमचं जर जीवन चांगल्या पद्धतीने उंचावत असेल,
एक आम्हाला माणूस म्हणून एक वेगळं अस्तित्व निर्माण होत असेल आणि त्या गोष्टीवर जर कोणी बोट ठेवत असेल, त्याला काम करून देत नसेल, तर नक्कीच आम्ही रस्त्यावर उतरणार. अशी जर भाषा असेल तर ही धमकी नाहीये, लक्षात ठेवा, ही विनंती आहे. हे एवढं तरी लक्षात ठेवायला काहीच हरकत नाही. म्हणून तुकाराम मुंडे साहेब यांना म्हणजे एक लक्षात ठेवा, 20 वर्षामध्ये 24 बदल्या एखाद्या अधिकाऱ्याची जर तुम्ही करत असाल तर कितपत योग्य आहे. महाराष्ट्र शासनाकडून त्यांना उत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार दिलाय आणि त्याच अधिकाऱ्याच्या बदल्यात जर तुम्ही अशी निलंबनाची मागणी करत असाल तर याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. मी थोडक्यात काही मुद्दे तुमच्यासमोर ठेवलेले आहे. हे सर्व मुद्दे या लोकांना झोंबत आहेत का, त्रासदायक ठरत आहेत का, दिव्यांगांसाठी कोणतरी करत आहेत आणि सिस्टमच्या विरोधी घडत असलेल्या गोष्टी सिस्टममध्ये बसवण्याचा प्रयत्न जर अधिकारी एखादा करत असेल तर या ठिकाणी त्याची मागणी ही चुकीची आहे. मित्रांनो, माझ्या मतानुसार हे साफ चुकीचं. याच्या बॅक साईडला अभ्यासपूर्वक चर्चा झाली पाहिजे आणि आजच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेब यांनी या चर्चेला अशा पद्धतीने होकार दिला की हे जे काही तुम्ही म्हणताय त्याविषयी आम्ही विचार करू किंवा आम्ही पूर्णपणे माहिती घेऊ आणि याविषयी योग्य तो निर्णय घेऊ. या व्हिडिओच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत, एक तज्ज्ञ सुज्ञ अभ्यासू व्यक्ती आहे. मी या ठिकाणी विनंती करतो की साहेब, तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो योग्य असेल, परंतु हा निर्णय घेत असताना आमच्या दिव्यांग बांधवांचा विचार करा, एवढीच मागणी ठेवतोय. कारण आत्तापर्यंत तुकाराम मुंडे साहेब यांनी दिव्यांगांसाठी जे काही केलं ते या अगोदर कोणीच केलेलं नाही आणि कुठेतरी आता बदल घडतोय आणि हा बदल दिव्यांगांसाठी, समाजासाठी, निराधारांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि हे काम चांगलं आहे, आशीर्वादाचं काम आहे. हे निर्णय तुम्ही घेत असताना, देत असताना हे आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल आणि दिव्यांग मंत्रालयामध्ये किंवा दिव्यांगांसाठी तुकाराम मुंडे साहेब यांना काम असंच पुढे कंटिन्यू करण्याची संधी देऊ. कुठल्याही प्रकारची त्यांची बदली होऊ नये यासाठी तुम्हाला एक विनंती करतोय आणि हा निर्णय घेत असताना आमच्या दिव्यांगांचा विचार करावा, एवढीच मागणी ठेवून या ठिकाणी मी थांबतोय. हा जो निलंबनाची मागणी आहे ही मागणी साफ चुकीची आहे. याला वेगळं कारण असेल पण तो कारण म्हणून तुम्ही विचार करा, पण त्यांची त्या दिव्यांग मंत्रालयातून बदली करणं हा निर्णय मात्र चुकीचा आहे. त्यांनी ज्या कामासाठी तुकाराम मुंडे साहेबांनी त्या कामासाठी जे काही निर्णय घेतले त्या निर्णयाची तुम्ही चौकशी करा, त्याविषयी तुम्ही काही निर्णय द्याल, पण मात्र कुठल्याही पद्धतीने दिव्यांग मंत्रालयातून त्यांची बदली करू नका, अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी ठेवतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने कमेंट्स करा. तुकाराम मुंडे साहेबांचं काम याविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स करा. सरकारने काय करावं, सरकारने कोणता निर्णय घ्यावा याविषयी तुम्हाला काय वाटतंय नक्की प्रत्येकाने कमेंट्स करा. सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.